ज्या लोकांनी माझ्याकडं प्रकरण पाठवले मदतीसाठी, मी मदत केली, हं? तीच लोक मला जेलमध्ये घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तीच लोक मला गोळ्या घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता विचार हा केला पाहिजे की जर मी लोकांच्या हक्कासाठी उभी राहत असेल तर मी माझ्या हक्कासाठी किती उभी राहणार आहे? हां, बरं, जी समस्या नाही ती समस्या उत्पन्न केलेली आहे, त्या समस्येचं मूळ ही लोक आहेत. आणि ठीक आहे ना, काही बाबतीत वादविवाद असू शकतात, मान्य बी करू आपण. हां, पण चक्क सुपाऱ्या घेऊन आमची बदनामी आणि नंतर आम्हाला जीवच मारायच्या धमक्या, हे सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे लढायला तयार आहेत. सध्या आम्ही कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायला जेलमध्ये जाण्यासाठी किंवा आम्हाला घालण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ना, जेलमध्ये जाऊ ना, जेल में हम जाएंगे लेकिन आपका निपटारा करके जाएंगे. एवढं लक्षात ठेवायचं. मी जर तुम्हाला जर मी मदत केलेली असेल तर मी स्वतःला किती मदत करीन याचा विचार करायचा. आणि मला गोळ्या घालण्याच्या धमक्या आणि मला जेलमध्ये घालण्याच्या धमक्या अजिबात द्यायच्या नाही. हां, सत्यमहा सौंदर्यमल भीक घालत नसते. त्याच्यामुळं सुपाऱ्या घेणाऱ्या लोकांची चौकशी, देणाऱ्यांची चौकशी होईन, घेणाऱ्याची चौकशी होईन, कसं काय काय झालंय, कुठं कुठं सगळं बाहेर येणार आहे. जरा थांबा. हां, तोपर्यंत धमक्या देऊ नका. जगा जरा आणि स्वतः जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या. हां.